पार्शियल फ्रॅक्शन स्टार्ट केलं. हां ओके. चॅप्टर पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शनमध्ये 3 केस आहे. केस 1, केस 2, केस 3. केस 1, केस 2 मध्ये तिन्हीमध्ये काय फरक आहे? न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर, न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर, न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. आता केस 1 मध्ये लक्षात ठेवायचं आहे डिनॉमिनेटरला कसे ओळखायचे आहे. केस 1, केस 1चे एक्झाम्पल कसे ओळखायचे? तर केस 1चे एक्झाम्पल ओळखायचे आहे. तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जाणारे 3 प्रकारचे एक्झाम्पल. मग कसे 3 प्रकारचे एक्झाम्पल आहेत ते बघूया आपण. तर लक्षात ठेवायचं आहे, एक तर न्यूमरेटरचा इथे कुठलाही विचार करायचा नाही, फक्त डिनॉमिनेटरचा करायचा आहे. डिनॉमिनेटरला जर 2 सिम्पल ब्रॅकेट जर असेल तेव्हा तुम्हाला 2 सिम्पल ब्रॅकेट असेल म्हणजे केस 1 असते. त्याच्यानंतर 3 सिम्पल ब्रॅकेट असेल तर तुमची झाली केस 1च असणार. आणि अजून एक आहे, डिनॉमिनेटरला जर इक्वेशन दिलं असेल त्या इक्वेशनचे 2 फॅक्टर्स पाडावं लागणार आहे आणि त्या फॅक्टर्स पाडले म्हणजे काय झाला तो केस 1. या तिन्ही एक्झाम्पल व्यतिरिक्त कुठलेही येत नाही. केस 1 कशी फॉलो करायची लक्षात ठेवा. एक तर तुमच्या डिनॉमिनेटरला 2 ब्रॅकेट्स असेल, 3 ब्रॅकेट्स असेल किंवा इक्वेशन असेल तर इक्वेशनचे 2 ब्रॅकेट्स करून तुम्हाला सॉल्व करायचं आहे. केस 1चा फॉर्म्युला काय आहे तर तुम्हाला लक्षात पाहिजे, न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर, ए डिवायडेड बाय फर्स्ट ब्रॅकेट प्लस बी डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेट. जर सपोज न्यूमरेटर 3 असेल तर ए डिवायडेड बाय फर्स्ट ब्रॅकेट, बी डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेट, सी डिवायडेड बाय थर्ड ब्रॅकेट. हा झाला केस 1चा फॉर्म्युला. आता केस 2 बघा. केस 2 मध्ये किती टाईपचे एक्झाम्पल येतात? केस 2 मध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरमध्ये एक ब्रॅकेट दिला, एक सिम्पल ब्रॅकेट असतो आणि दुसरा जो ब्रॅकेट असतो तो दुसऱ्या ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर त्याला म्हणतात केस 2. आता एक तर तुम्हाला डायरेक्टली या टाईपचं एक्झाम्पल दिलं जाईल, नाही तर सेकंड टाईपचे दिले जाणार आहे, न्यूमरेटर डिवायडेड बाय. आता इथे काय दिलं जातं, तुम्हाला ओळखू नाही यावं त्यामुळे इथे काय केलं जातं, एक ब्रॅकेट दिला जातो आणि इथे सेकंड जो ब्रॅकेट आहे तिथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला होऊन ए मायनस बी, ए प्लस बी असा एक फॉर्म्युला यूज होतो आणि यामधला हा ब्रॅकेट रिपीटेड होऊन जातो. म्हणजे इथे न्यूमरेटर डिवायडेड बाय एक ब्रॅकेट रिपीट होऊन जातो, कारण या ब्रॅकेटमधला हा ब्रॅकेट जर सेम जर असेल तर तो झाला 2 वेळा, त्यामुळे त्याचा स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट इथे लिहिला जातो. तर लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला जर येत असेल, सपोज आपण फॉर एक्झाम्पल घेऊया. बघा, न्यूमरेटर डिवायडेड बाय एक्स मायनस 1 आणि एक्स स्क्वेअर मायनस 1 असं जर दिलं असेल तर न्यूमरेटर डिवायडेड बाय हा एक्स मायनस 1 आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने इथे काय येणार आहे, ए आहे एक्स, बी आहे 1, तर इथे येणार एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 1 हा फॉर्म्युला आपण लावणार आहे. आता इथे बघा तुम्हाला दिसतंय का, एक्स प्लस 1 हा एकच वेळेला आहे म्हणून तो पहिले लिहिला जाणार. एक्स मायनस 1 दोनदा आहे त्यामुळे एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा होल स्क्वेअर आणि इथे राहणार केस 2. केस 2चा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचं आहे, ए डिवायडेड बाय फर्स्ट ब्रॅकेट, बी डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेट अँड सी डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे सेकंड ब्रॅकेट आणि हा फर्स्ट ब्रॅकेट एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, इथे झाली तुमची केस 2. आता इथे बघायचं आहे तुम्हाला केस 3. केस 3मध्ये काय लक्षात घ्यायचं, केस 3मध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये पहिला जो ब्रॅकेट असणार आहे तो असणार आहे सिम्पल ब्रॅकेट अँड सेकंड ब्रॅकेट जो असणार आहे तो सेकंड ब्रॅकेट तुमचं असणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय राहणार आहे तुमचं, इक्वेशन. या फॉर्ममध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही समजायचं ही केस 3 आहे. आता केस 3मध्ये अजून एक बघा, पहिला जो सिम्पल ब्रॅकेट आहे आणि सेकंड ब्रॅकेट आहे जो एक्स स्क्वेअर प्लस असं इक्वेशन जर दिलं असलं तर समजून जायचं ते केस 3 यूज होती आहे. ओके, काय लक्षात घ्यायचं आहे, पहिला ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस असेल तर डायरेक्टली केस 3 आहे असं समजायचं आहे. या केसमध्ये ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला ए मायनस बी ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बीचा स्क्वेअर आणि अजून एक फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस बी क्यूबचा प्लस, तर इथे यूज होणार ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बीचा स्क्वेअर. हे 2 फॉर्म्युले जास्तीत जास्त यूज होणारे केस 3मध्ये आणि याचे एक्झाम्पल आले तर असा एक्झाम्पल येतो, एक्स डिवायडेड बाय तुमच्या डिनॉमिनेटरला एक्स क्यूब मायनस 1चा क्यूब किंवा एक्स डिवायडेड बाय एक्स क्यूब
+1 हे 2 एक्झाम्पल या टाईममध्ये येतात किंवा या टाईपचा इक्वेशन येणार आहे. ओके, हे झाले तुमचं ओव्हरऑल पार्शियल फ्रॅक्शन केस 1, केस 2 अँड केस 3. या एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या व्यवस्थित आणि मग बरोबर ओळखायचं आहे. आता तुम्हाला ओळखण्याची पद्धत पण मी इथे सांगितलेली. ओके, थँक्यू.